पती. अगं, बाळ किती वेळपासून रडतोय. अंगाई गाऊन त्याला झोपी का लावत नाहीस? पत्नी. अंगाईच गात होते, पण शेजारचे लोक म्हणाले की यापेक्षा बाळ रडलेलं बरं. शिक्षिकेने मुलांना विचारले, मुलांनो, तुम्हाला आई आवडते की बाबा? सर्व मुलांनी उत्तर दिले, आम्हाला आई आवडते. शिक्षिका. का? कारण ती आम्हाला खाऊ पिऊ घालते, आमचे लाड करते. फक्त एका मुलाने उत्तर दिले की मला बाबा आवडतात. शिक्षिका. का रे? मुलाचे उत्तर, ते माझी नेहमी काळजी करतात, सारखे आईला विचारत असतात, झोपला का ग, झोपला का बघ ना. एकदा वाटेत बंड्या भेटला असता. मी त्याला विचारले, काय रे बंड्या, हे रे तुझी कसली फॅशन? पुढून शर्ट इन आणि मागून आऊट. बंड्या म्हणाला, फॅशन वगैरे काही नाही रे दादा, पुढून शर्ट फाटलंय आणि मागून पॅन्ट. एक बच्चा अपनी माँ से बोला, मम्मी कोई कहानी सुनाओ ना. मम्मी, बेटा मुझे तो कोई कहानी याद नहीं, अभी तुम्हारे पापा घर आएंगे तब मैं पूछूंगी कि इतने लेट कैसे हुए, फिर तुम देखना वो कितनी कहानियाँ सुनाते हैं. घटस्फोटाचा खटला चालू असतो. वकील. बाई, तुम्हाला मुलं किती? बाई. 3. एक 8 वर्षाचा, एक 5 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा. वकील. अरेच्छा, पण तुम्ही तर म्हटलंय की 7 वर्षापूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले. बाई. घर सोडून गेले असले तरी अधूनमधून माफी मागायला येत होते. चिंटू. आई, परी आकाशात उडते का ग? आई. हो. चिंटू. मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात? आई. अरे वेड्या, ती कशी उडेल, ती परी आहे का? चिंटू. पण बाबा तिला तर परी म्हणतात. आई. हो का? मग उद्या उडेल ती, बघच तू. नर्स डॉक्टरला, सर मी 14 नंबरच्या पेशंटचा BP तपासायला 4 वेळा गेले, प्रत्येक वेळी वाढलेलाच असतो. डॉक्टर बराच वेळ विचार करून बोलतो, यावेळी तपासताना तुझ्या शर्टची वरची बटणं लाव.